आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. अशोक खरातचे भविष्यवाणी खरी ठरणार. नाशिकमधील कुख्यात बोंधू बाबा अशोक खरात यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून रोज चौकशी सुरू आहे. या चौकशीत आतापर्यंत अनेक धक्कादायक आणि गंभीर माहिती समोर आली आहे. आता अशोक खरातवर कठोर कारवाईच्या करण्याच्या दिशेने हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. चौकशी दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार अशोक खरातकडून 2-3 नेत्यांवर फोटोंवर फुली मारण्यात आली होती. मात्र दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या फोटोवर मात्र फुली मारलेली नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात सरकारला महत्त्वाचे पुरावे मिळाले असून अशोक खरातला आयुष्यभर कारागृहात डांबण्यासाठी तगडी केस उभी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी केंद्रीय गृहमंत्रालयातील उच्चस्तरीय सूत्रांची माहिती आहे. चौकशी दरम्यान अशोक खरात मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचला असल्याचे दिसून आले आहे. तो आता मरण्याच्या भाषा बोलू लागला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरातने चौकशीचे म्हटले आहे की मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझं मरण इथेच आहे. याच अशोक खरातने स्वतःला दैवी अवतार म्हणून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. सध्या त्यांच्यावर एकूण 15 गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यापैकी 3ऱ्या गुन्ह्यात त्यांची सध्या चौकशी सुरू आहे. या चौकशीत खरातने फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याची माहिती